विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कोणता खाद्यपदार्थ जास्त आवडतो? मला आईस्क्रीम खूप आवडते. दुधाचा वापर करून आईस्क्रीम बनवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? हो ना? दूध कुठून आणायचे? गाय, म्हैस, शेळी इत्यादी प्राणी आपल्याला दूध देतात. त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारचे अन्न खातो. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये खूप फरक आहे. काही व्यक्ती वनस्पतीपासून तर काही प्राण्यांपासून मिळणारे अन्न खाण्यास प्राधान्य देतात. वर्ग 8वीच्या जीवशास्त्रातील प्राण्यांपासून अन्न उत्पादन या विषयाबद्दल आम्हाला माहिती द्या. प्राण्यांपासूनचे कोणते खाद्यपदार्थ मिळतात? ते थेट प्राण्यांपासून मिळवले जातात की प्रक्रिया करणे आवश्यक आहे? आपण अन्नासाठी अनेक प्राणी पाळत असतो. शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी विविध व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करतात. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांना अन्न, निवारा, संरक्षण आणि प्रजनन प्रदान करणे याला पशुपालन असे म्हणतात. बऱ्याच काळापासून आपण प्राण्यांचा वापर फक्त अन्न मिळवण्यासाठीच नाही तर शेती, वाहतूक इत्यादींसाठी करत आहोत. आम्ही त्यांचे महत्त्व ओळखले आणि त्यांचे पालन पोषण केले. ज्या काळात वन्य प्राण्यांना पाळले जात होते ती तुम्हाला माहिती आहे का? खालील तक्ता पहा. आपण फक्त काही प्राण्यांचे पालन का केले? यांपैकी फक्त अशाच प्राण्यांना आपण पाळतो जे आपल्यासाठी उपयुक्त आहेत. म्हशी, गाय इत्यादी दुधासाठी पाळल्या जातात. कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या मांसासाठी आणि बैल, घोडा, गाढवे शेती आणि वाहतुकीसाठी. अन्न उत्पादन हे जनावरांच्या संगोपनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. फक्त वनस्पती खाऊन आपण आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळवू शकतो का? आपल्याला आपले अन्न वनस्पतीपासून मिळते, परंतु केवळ वनस्पतीपासून अन्न निर्मिती आपल्या सर्व गरजा पूर्ण करत नाहीत. म्हणून आपल्याला प्राण्यांपासून देखील अन्न आवश्यक आहे. आपल्या देशात शेती इतकेच प्राण्यांपासून अन्नाचे उत्पादनही महत्त्वाचे आहे.
उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्याचा सक्षम व्हाल. गुरे पाळणं, दूध उत्पादन, पशुधन पाळण्याच्या पद्धती आणि कृत्रिम गर्भाधान. सूचक शब्द: पशुपालन, पशुधन, जर्सी, होल्स्टीन, श्वेतक्रांती, पाश्चरायझेशन, बायोगॅस. आपल्या देशातील शेतकरी मानतात की पशुपालन हा एक शेतीचा भाग आहे. पशुसंवर्धनावरील संकल्पना नकाशा पाहूया. गुरे पाळणे, ग्रामीण भागात राहणारे लोक गायी, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर, कोंबड्या इत्यादी जनावरे पाळत असतात. पशुसंवर्धनामध्ये पौष्टिक अन्नाचा पुरवठा, जनावरांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी निवारा या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. साधारणपणे गावकरी आपले जनावरे चरायला पाठवतात ज्या ठिकाणी गवत सहज उपलब्ध असते. काही शेतकरी आपली गुरे शेडमध्ये ठेवतात. ती आपली गुरे शेतात नेत नाहीत. त्या शेडमध्ये ते चारा पुरवठा करतात. बैल, गाई, म्हशी यांसारख्या गुरांचे मोठ्या प्रमाणावर पालन पोषण शेडमध्ये हे केले जाते. साधारणपणे आपल्या देशातील शेतकरी 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळावर शेती करतात. शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढत असले तरी शेतकरी नांगरणी आणि इतर शेतीसाठी बैलांचा वापर करत असतात. शेळ्या मेंढ्यांचे पालन पोषणही शेतीशी निगडित आहे. शेतीसोबतच पशुपालन, मेंढीपालन हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. पीक बंद हंगामात पशुपालक पीक हंगामात शेतात कुंपण करतात.
ते आपल्या शेळ्या मेंढ्या कुंपणात पाळत जातात. पशुसंवर्धनात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा चारा, शेण, मूत्र यांच्या अवशेषामुळे गोठे अस्वच्छ होतात. हा कचरा शेडपासून दूर टाका. गुरांच्या अंगावर उवा व किड्यांची वाढ होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागत असते. पाय आणि तोंडांचा आजार हा गायी आणि म्हशींमध्ये अंशतः एक सामान्य आणि धोकादायक रोग आहे. आणि शेळ्या मेंढ्यांना कृमी संसर्गाचा त्रास होतो. काही परजीवी रोगांमुळे यकृत आणि आतड्यांचे नुकसान होते. विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजारांमुळे दूध उत्पादनावरही परिणाम होतो. विशेषतः पावसाळ्यात डास चावल्याने गुरे त्रस्त होतात. मच्छरदाणी झाकून गुरांचे संरक्षण करता येते. पशुवैद्यकीय डॉक्टर या गुरांवर उपचार आणि आरोग्य सेवा देतात. आपण आतापर्यंत काय शिकलात? दूध, मांस आणि इतर उद्देशांसाठी गुरांना अन्न, निवारा आणि संरक्षण प्रदान करणे याला एकत्रितपणे पशुपालन असे म्हणतात. ग्रामीण भागात गुरे पाळणे ही परंपरागत प्रथा आहे.